श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझ्या प्रवासात आजवर आपण ऐकलेलं आहे की निरनिराळ्या महान विभूती, महत्त्वाचे ग्रंथ यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलेलं आहे. आज जे मार्गदर्शन मी आपल्यासमोर मांडणार आहे, कदाचित आपल्यापैकी अनेकांना त्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण होईल, कारण ही माझी अनुभूती आहे आणि अनुभूती ही अतिशय वैयक्तिक स्वरूपाची असते. मात्र माझ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मला आलेल्या या अनुभूती मी आपल्यासमोर मांडते आहे. आजवर आपण पाहिलं की सद्गुरू कृपेचा आशीर्वाद सातत्यानं आम्हाला मिळतच होता. याचाच एक पुढचा भाग म्हणून आयुष्यामध्ये एक असा प्रवाह, असा चॅनल ओपन झाला की जो केवळ अद्वितीय आणि अविस्मरणीय आहे. स्वप्नांच्या माध्यमातून गुरु आदेश देतात आणि त्या आदेशाचं पालन मी आणि विश्वनाथ नित्यनियमाने करतो. खरं तर स्वप्न आपल्या सगळ्यांनाच पडतात. काहींच्या ती लक्षात राहतात किंवा काहींना ती उठल्याबरोबर विस्मरणात गेलेली पाहायला मिळतात. आपल्याला जी स्वप्न पडतात ती नेहमीपेक्षा काही वेगळी असतील तर त्याचा आपण आपल्या बुद्धीप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. मला पडणारी जी स्वप्न आहेत ती अतिशय विलक्षण अशी होती. मूळचा स्वभावच चिकित्सक असल्यामुळे त्या स्वप्नांचा अर्थ काय याच्याकडे मी केव्हा ओढली गेले हे माझं मला देखील कळलं नाही. अर्थात हा देखील गुरुकृपेचाच प्रसाद आहे असं मी मानते. त्यांच्याच कृपाशीर्वादाने मला जी स्वप्न पडतात त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याचा उलगडा नेमका कसा करायचा याच्यासाठी त्यांनी मला एक माध्यम जोडून दिलेलं आहे. हे माध्यम आहे सप्तर्षींचं. या ऋषींच्या माध्यमातूनच मला माझ्या स्वप्नांचे अर्थ उलगडून सांगितले जातात आणि त्यानुसार माझ्या कृती ठरवल्या जातात. आज अशाच एका अद्भुत आणि दिव्य स्वप्नाविषयी मी आपल्यासमोर गुरूंच्या आज्ञेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने बोलत आहे. मला एक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नामध्ये आता हयात नसलेली माझी आई आली होती आणि ती मला घाईघाईने कुठेतरी चलण्यासाठी सांगत होती. मी तिला विचारलं, आपण कुठं जायचं आहे? ती फक्त म्हणत होती की लवकर चल, लवकर चल. आणि चालत असताना मी माझ्या डाव्या बाजूला पाहिलं तर तिथे अतिशय सुंदर अशी हनुमंतरायांची मूर्ती मला दिसली. पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर वाटेत नदी लागली आणि त्या नदीला प्रचंड पूर आलेला होता आणि पुरामुळे नदीचं पाणी लाल झालेलं होतं. हे स्वप्न मी पाहिलं आणि नेहमीप्रमाणे मला जे नेमून दिलेलं माध्यम आहे त्या माध्यमाकडे मी हे स्वप्न प्रश्न स्वरूपात विचारलं. तिथून जे मार्गदर्शन आलेलं आहे ते केवळ अवर्णनीय आणि बुद्धीच्या पलीकडचं आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील एक छोटंसं गाव आहे पट्टवर्ती. या गावामध्ये हनुमंतरायांची मूर्ती आहे, मंदिर आहे. तिथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे असा तो आदेश आला होता. नेहमीप्रमाणे आलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं पहिलं कार्य समजून आम्ही दोघे पती-पत्नी पट्टवर्ती इथं जाण्यासाठी रवाना झालो. आम्ही तिथे पोहोचलो आणि जसं मी स्वप्नात पाहिलं होतं अगदी तसंच मंदिर, तशीच हनुमंतरायांची मूर्ती तिथे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर गुरुकृपेची पुन्हा एकदा मला प्रचिती आली. अतिशय छोट्या गावामध्ये हे मंदिर आहे. जनमानसामध्ये फारसं कुणाला माहिती नसलेलं हे मंदिर शोधण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला होता. मंदिर परिसर फिरत असताना मंदिराच्या मागच्या बाजूलाच दृष्टीस पडली ती म्हणजे तुडुंब भरून वाहणारी नदी आणि त्या नदीचं पाणीही स्वप्नात जसं पाहिलं तसंच लाल होतं. आता मात्र खात्री पटली की आपलं जे आयुष्य आहे ते सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे किंवा ते जशी दिशा देतील त्याप्रमाणे चालत पुढे जाणार आहे. कुठेही बुद्धी न लावता, स्वतःची अक्कल न पाजळता जे जे समोर येतंय ते फक्त साक्षी भावानं, विनम्र भावानं ग्रहण करत जायचं हे त्या क्षणी ठरवलं आणि ते आजही पाळतो आहोत. मंदिराचा परिसर बघून झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही ज्यावेळेला मंदिराच्या मुख्य भागामध्ये आलो तिथे एक इंग्रजी भाषक व्यक्ती आम्हाला भेटली. आम्ही दूरवरून, पुण्यावरून एवढ्या लांब दर्शनासाठी आलो आहोत हे पाहून त्या व्यक्तीनं न विचारताच तिथला इतिहास सांगायला सुरुवात केली आणि आता
ती व्यक्ती जे सांगत होती त्याचा थेट संबंध होता रामायण काळाशी. रामायणाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्रीरामप्रभूंनी रावणाचा वध करून सीतामाईंना सोडवून भारताच्या मुख्य भूमीवर रामेश्वरम इथे पाऊल ठेवलं. तिथं आल्यानंतर दक्षिण भारतातील महान तपस्वी गुरु श्री अगस्ती महामुनी यांनी श्रीरामप्रभूंना शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्याचं सुचविलं. रावण हा ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मण हत्येच्या पातकातून श्रीरामप्रभूंची मुक्तता व्हावी यासाठी ही शिवलिंगाची प्रतिष्ठापना होणं अत्यंत आवश्यक होतं. त्याप्रमाणे अगस्ती महामुनींच्या आदेशाचं पालन करत श्रीरामप्रभूंनी आपला भक्त हनुमंत यांना सांगितलं की आपण थेट कैलासावरती जा आणि तिथून शिवलिंग घेऊन या. आपल्या आराध्यानं जो आदेश दिला त्याचं ताबडतोब पालन करत वायुपुत्र हनुमंत वायुमार्गे कैलासाकडे प्रस्थान करते झाले. ठरल्याप्रमाणे त्यांनी तिथून शिवलिंग घेतलं देखील आणि परत येत असताना वाराणसी अर्थात काशीचं जे दिव्य तेज आहे, दिव्य वलय आहे, तिथे काही काळ ते रेंगाळले. त्यामुळे त्यांना इकडे येण्यासाठी विलंब झाला. इकडे महर्षी अगस्ती यांनी भगवती सीतामाई यांच्या हातून वाळूचं शिवलिंग बनवून घेतलं आणि श्रीरामप्रभूंच्या हस्ते त्याची प्रतिष्ठापना करवली. काही वेळाने हनुमंतराय तिथं शिवलिंग घेऊन पोहोचले आणि त्यांनी पाहिलं की आपण इथे शिवलिंग घेऊन येण्याआधीच शिवलिंगाची प्रतिष्ठापना झालेली आहे. मनात खट्टू झालेले हनुमंतराय ज्यावेळेला शिवलिंगाच्या समोर गेले त्यावेळेला त्यांचा खट्टूपणा रागामध्ये परावर्तित झाला आणि त्यांनी शिवलिंगाला हात घातला आणि ते उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिवलिंग उचलण्याची केलेली जी कृती होती ती अर्थातच निंदनीय होती. याचाच परिणाम म्हणून त्यांच्या सर्व दिव्य शक्तींचा तत्काळ लोप झाला आणि सूचक स्वरूपामध्ये त्यांची जी शेपटी आहे ती गळून पडली. सीतामाईंना बालकवत असलेल्या हनुमंतरायांची प्रचंड करुणा आली आणि त्यांनी ही शक्ती परत मिळण्यासाठी श्रीरामप्रभूंकडे मागणी केली. श्रीरामांनी त्यावेळेला जे सांगितलं ते अतिशय विलक्षण आहे. श्रीरामप्रभू हनुमंतरायांना म्हणतात की तुम्ही स्वतः रुद्राचा अवतार आहात, मात्र एकदा प्रतिष्ठित केलेलं लिंग उचलायचं नसतं याचं भान आपल्याला क्रोधामुळे राहिलं नाही आणि आपण हे निंदनीय कृत्य केलं. त्यामुळे स्वतः रुद्र असूनही आपण शिवाची आराधना करा आणि काही काळांनी आपल्या दिव्यशक्ती आपल्याला पुनःप्राप्त होतील याची आशा बाळगा. त्याप्रमाणे श्रीरामप्रभूंच्या आदेशाचं पालन करण्यासाठी आशीर्वाद घेऊन हनुमंतराय तपश्चर्येसाठी जाऊन बसले आणि काही काळांनी त्यांना त्यांच्या सगळ्या दिव्यशक्ती परत मिळाल्या. स्वतः रुद्र असूनही शिवांची आराधना करण्यासाठी तपश्चर्येसाठी जे स्थान हनुमंतरायांनी निवडलं होतं ते होतं पट्टवर्ती, ज्या स्थानाचा स्वप्नामध्ये संदर्भ आला होता. हनुमंतरायांनी कैलासावरून आणलेल्या शिवलिंगाचं पुढे काय झालं? आजही आपण जेव्हा रामेश्वरमच्या मुख्य मंदिरातून आत प्रवेश करतो त्यावेळेला उजव्या बाजूला अतिशय सुंदर असा हनुमंतरायांचा विग्रह म्हणजे मूर्ती आहे. त्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत असताना मागच्या बाजूला कैलास शिवलिंग म्हणून एक पाषाणातलं शिवलिंग आहे. तेच ते शिवलिंग जे हनुमंतरायांनी कैलासावरून आणलं होतं. या स्वप्नाच्या माध्यमातून आपण एका विराट अशा प्रवाहाचा अतिशय क्षुल्लक असा कण आहोत हे माझ्या लक्षात आलं होतं. सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचं प्रेम आणि सद्गुरूंनी एखाद्या जीवासाठी जो आखून ठेवलेला कालपट आहे, कार्यपट आहे, तो केवळ अनाकलनीय आहे. नॉर्मल सामान्य माणसाच्या अकलेच्या पलीकडचा आहे. मीही त्याला अपवाद नाही. त्यामुळे आपल्या बाबतीत हे काय घडतंय, कसं घडतंय, कशासाठी घडतंय या सगळ्यांची जी सुरुवातीला उत्सुकता किंवा कुतूहल होतं, आता त्याची जागा केवळ नम्र भावाने घेतलेली आहे. खरं तर असं अनेकांच्या आयुष्यामध्ये घडत असेल. किंबहुना कुठल्याही साधकाच्या बाबतीमध्ये साधनेच्या काही टप्प्यानंतर अशा गोष्टी घडायला लागतात. खरं तर ही वेगळ्या प्रकारे सद्गुरूंनी घेतलेली परीक्षा असते. इथं जर एखादा साधक हुरळून गेला किंवा माझ्या बाबतीत खूप काहीतरी ग्रेट होतं आहे, खूप काहीतरी भारी होतं आहे आणि तो वेळोवेळी इतरांना ते सांगत स्वतःमधला जो एक आध्यात्मिक दंभ आहे
त्याला जर खतपाणी घालत गेला तर घडणाऱ्या ह्या गोष्टी घटना अचानकपणे थांबू शकतात आणि अर्थातच साधनेचा मार्ग हा खंडित होण्याची शक्यता आहे. खरं तर अशा विराट गुरुकृपेचा जेव्हा एखाद्या व्यक्तीला अनुभूती स्वरूपामध्ये प्रसाद मिळत असतो त्याच वेळेला त्या जीवाची कठीण अशी परीक्षा देखील घेतली जात असते. पुन्हा भेटूयात लवकरच प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावरती. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.